मार्गदर्शन करावं. सर्वांनी हे शेवटचं भाषण आहे. सर्वांनी खाली बसा, विनंती आहे. ताई खाली बसा, लाडकी बहीण. आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं ज्यांनी आपल्याला आत्ताच मार्गदर्शन केलं ते आपले सर्वांचे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय बंडू काका बच्छाव, महापालिकेतले आपले गटनेते ज्यांनी थोड्या वेळापूर्वी भाषण केलं ते सन्मान्य सुनीलबाबा गायकवाड, सन्मान्य संदीप बापू पाटील, या मंचावर उपस्थित असलेले सगळेच ज्येष्ठ मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले मतदार बंधू आणि भगिनींनो, खूप जास्त वेळ मला बोलायचं नाही कारण मलाही पुढच्या सभेला जायचं आहे आणि 10 वाजेच्या आत पुढची सभा संपणार आहे. आज या निवडणुकीला सामोरं जात असताना बरेचसे मुद्दे बंडू काकांनी सांगितले, बरेचसे मुद्दे सुनीलबाबांनी सांगितले, काही मुद्दे संदीप बापूंनी सांगितले. तर त्याच मुद्द्यावर मला पुन्हा जायचं नाही, पण काही गोष्टी प्रामुख्याने सांगायच्या. पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये काका बोलले आणि त्यांना मी विनंती केली होती की पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये मालेगावातल्या जनतेला आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर रोज प्यायला चांगलं पाणी देऊ असा वचननामा जाहीर करा, आणि मला वाटतं त्यांनी ते टाकलं असेल. आज पाण्याचा प्रश्न आपल्यासमोर अतिशय गंभीर होता. यावर्षी पर्जन्यमान चांगले पण अनेक वेळा दुष्काळ असतो, आणि म्हणून माझे वडील आमदार असताना त्यांनी सातत्याने भूमिका घेतली होती की नारपार प्रकल्प झाला पाहिजे, आणि नारपारच्या माध्यमातून मालेगाव तालुक्यातल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, हा आपल्याला सोडवता आला पाहिजे. आपल्या सुदैवानं असं आपले नेते सन्माननीय गिरीश महाजन साहेब हे तापी खोऱ्याचे मंत्री आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून जशी योजना प्रशासनाने ठेवली होती ती संपूर्ण योजना फक्त मंजूर करण्यात आलेली नाही, तर नारपारचं टेंडर सुद्धा झालेलं आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये गिरणाच्या माध्यमातून समग्र उत्तर महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. आणि त्यामुळे पाण्याची उपलब्धता ही प्रत्येक वर्षाला म्हणजे दुष्काळ असला तरी सुद्धा आपल्याकडे मुबलक पाणी असेल अशा पद्धतीची भूमिका ही भारतीय जनता पक्षाने ठेवलेली आहे. आज समग्र मालेगाव शहरामध्ये रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं, अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं. कॉन्क्रिटीकरण झाल्यानंतर सुद्धा रस्ते फुटणारे दिसतात. विधानसभेच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की हे कॉन्क्रिटीकरण झालं नाही पाहिजे. मोठ्या शहरांमध्ये सुद्धा अजून डांबराचे रस्ते आहेत, आपल्याकडे कॉन्क्रीट का? कारण आपण सिमेंटच्या घरात जे लोक राहतात त्यांना पक्क माहिती आहे की सिमेंट तापल्याच्या नंतर उन्हाळ्यामध्ये ते रात्री सुद्धा घर थंड होत नाही. आज हे सबंध शहर तुम्ही कॉन्क्रीटचं केलेलं आहे. ह्या शहराचे तापमान दर उन्हाळ्यापेक्षा 2 अंश सेल्सिअसनी कायमस्वरूपी वाढलेलं आहे, आणि याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना प्रचंड त्रास या सगळ्या कॉन्क्रीटच्या रस्त्याचा होणार आहे. कॉन्क्रीटचे रस्ते करत असताना जे टेंडर काढले, या टेंडर्सच्या मध्ये स्पष्टपणानं असं नमूद करावं लागतं की ज्या ठेकेदाराकडे आरएमसीचा स्वतःचा कारखाना आहे त्याच माणसाला ठेका देण्यात यावा. पण यांनी अशा कुठल्याही माणसाला ठेका दिला नाही. ज्यांना ठेके दिले त्यांच्याकडे आरएमसीचे कारखानेच नव्हते, आणि मग आरएमसीचं जे कॉन्क्रीट असतं त्याचा एक दर्जा असतो, त्याला एक विशिष्ट तापमान असतं, आणि ते आरएमसी कॉन्क्रीट हे प्रचंड महाग आहे. आणि मालेगावात जे वापरलं गेलं ते अजॅक्स मॅक्स नावाच्या कंपनीचं कॉन्क्रीट होतं. आज काही ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत, त्या ठिकाणी जाऊन उभ्या असलेल्या गाड्या तुम्ही बघा, त्याच्यावर अजॅक्स मॅक्स नाव तुम्हाला वाचायला मिळेल. आणि अजॅक्स मॅक्स कॉन्क्रीट जे आहे याची किंमत ही आरएमसीच्या पेक्षा 50% कमी आहे, आणि म्हणून हे अतिशय निकृष्ट दर्जाचं कॉन्क्रीट हे मालेगावमध्ये वापरलं गेलं, आरएमसी वापरलं गेलं, आणि मोठा भ्रष्टाचार याच्यात केला. आज रस्ते झाले, आणि रस्ते झाल्याच्या नंतर यांना भुयारी गटारी आठवल्या, आणि मग भुयारी गटारींचं काम सुरू झालं. आता मला सांगा, भुयारी गटार भुयार म्हणजे काय? भुयार ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यातनं माणूस पायी चालून जाऊ शकला पाहिजे. आज मुंबईमध्ये तुम्ही बघा, पुण्यामध्ये तुम्ही बघा, नाशिकमध्ये तुम्ही बघा, 6 फुटापेक्षा छोटी भुयारी गटार कुठेही नाही, आणि आपली भुयारी गटार 6 इंचाची आहे. म्हणजे माणसाचा सोडून ह्याने उंदराची भुयारी केली का काय, असा प्रश्न निर्माण व्हायला लागला. आणि इतकं गंभीर चित्र याच्यात निर्माण होणार आहे की हे सगळं जे आपल्या महिला घरातलं असणार आहे, वेस्ट ड्रेनेजचं पाणी असणार आहे, हे सगळ्यांनी जेव्हा त्या चोक होतील, प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये ते खराब पाणी हे रस्त्यावर येईल, तुंबेल, आणि त्याच्यातनं जी दुर्गंधी पसरणार आहे त्याच्यातनं प्रचंड मोठ्या आरोग्याच्या सुविधा समस्या या आपल्या सगळ्यांच्यासाठी निर्माण होणार आहेत. आणि म्हणून ही 2029 मध्ये चालू होणारी योजना ही 2029लाच बंद झालेली तुम्हाला पाहायला मिळेल, हे निश्चितपणे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि म्हणून मोठी फसवणूक आपली सगळ्यांची या बाबतीत झालेली. आज देशामध्ये गॅसच्या सिलेंडरचा दर वाढलेला आहे, आपल्याला गॅसचं सिलेंडर घ्यायला महाग वाटतं, आणि म्हणून आदरणीय मोदी साहेबांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र सरकारची आणि केंद्र सरकारची संयुक्त अशी महानगर गॅस म्हणून कंपनी स्थापन केली,
आणि आज मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, या सगळ्या ठिकाणी पाईप टाकून आणि पाईपच्या माध्यमातून तो महानगर गॅसचा पीएनजी म्हणून जो गॅस असतो तो दिला जातो. आदरणीय डॉक्टर भामरे साहेब इथले खासदार असताना आम्ही त्यांच्या मागे लागलो आणि त्यांना सांगितलं की पीएनजी गॅसची व्यवस्था ही मालेगावसाठी पण झाली पाहिजे. आणि त्यांनी केंद्र सरकारकडनं पीएनजी गॅसची योजना ही मालेगाव शहर आणि धुळे शहरासाठी मंजूर करून घेतलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये पाईपलाईनच्या माध्यमातून पीएनजीचा गॅस पुरवला जाईल आणि ज्याच्या माध्यमातून आज जो तुमचा सिलेंडरचा खर्च आहे त्याच्यापेक्षा 50% येईल. इतक्या चांगल्या पद्धतीचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून चाललंय. मालेगाव शहरामध्ये रेल्वे यावी ही आपली मागणी होती. मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी अनेक वर्ष संघर्ष झाला पण ते मंजूर होत नव्हतं. आज मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचं मध्य प्रदेश पर्यंतचं भूमी अधिग्रहण पूर्ण झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात लवकरच रेल्वे आपल्यापर्यंत आलेली आपल्याला दिसेल. आपल्याला कनेक्टिव्हिटीने सुद्धा स्वस्त प्रवासाच्या दृष्टीने सुद्धा आदरणीय मोदी साहेबांचं काम चाललेलं आहे. आज गेल्या 10 वर्षापासून मालेगाव महानगरपालिकेमध्ये 900 कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत आणि या 900 ठिकाणी कंत्राटी पद्धतीनं माणसं भरली जातात. मग ह्या कंत्राटी पद्धतीनं का भरायची? कारण जोपर्यंत निवडणुकीला तो त्यांचं काम करेल तोपर्यंत तो नोकरीवर, आणि ज्या दिवशी विरोधात काम केलं किंवा काम नाही केलं त्या दिवशी त्याला काढून टाकता आलं पाहिजे, दुसरा कार्यकर्ता भरला आला पाहिजे. या राजकीय सोयीसाठी या सगळ्या पोरांना वापरून घेतलं जातं आणि त्यामुळे त्यांना प्रॉव्हिडंट फंड मिळत नाही, त्यांना ग्रॅज्युटी मिळत नाही आणि त्यांच्या आयुष्याला कुठलीही सुरक्षा मिळत नाही, त्यांना पगार वाढ मिळत नाही. हे निश्चित पगारावर त्यांना काम करावं लागतं आणि म्हणून हे अतिशय चुकीचं धोरण आहे. आणि म्हणून आम्ही भूमिका घेतली आहे की मालेगाव महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची माणसं निवडून आल्याच्या नंतर ही 900च्या 900 पदं पूर्ण वेळासाठी भरली जातील. एकही पद रिक्त ठेवलं जाणार नाही. 900 पोरांना मालेगाव शहरामध्ये कायमस्वरूपी रोजगार देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांचं करायचं आहे. आज तुम्ही पाहिलं असेल मागच्या वेळेला 9 नगरसेवक हे भाजपचे आपण सगळ्यांनी निवडून आणले होते आणि या 9 मधनं 3 लोक वगळले तर 6 लोकांना पुन्हा आपण उमेदवारी दिलेली आहे. 6 लोक परत लढतायत. का परत उमेदवारी दिल्या? कारण त्यांनी अतिशय चांगलं काम केलं, त्यांचा प्रभाव आहे आणि परत ते निवडून येऊ शकतात कारण त्यांचं काम बोलतंय. आज शिवसेनेची तुम्ही यादी बघा, तुरळक एखाद दुसरा माणूस सोडला तर सगळ्याच्या सगळ्या नवीन उमेदवार देण्याची वेळ आली. कारण यांच्या नगरसेवकांनी कामच केली नाही, यांच्या नगरसेवकांनी फक्त पैसे कमवले आणि म्हणून सगळ्या उमेदवार बदलण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. ही नामुष्कीची वेळ आहे, हे निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे. मालेगाव पॉवर सप्लाय कंपनीच्या निमित्तानं काका बोललेत, त्याच्यात अधिक मला सांगायचं नाही. मला फक्त तुम्हाला एकच फरक सांगायचा आहे की माझं नाशिकमध्ये पण घर आहे आणि माझं मालेगावमध्ये पण घर आहे. नाशिकमध्ये मला वीज बिल येतं महिन्याला 1500 रुपये आणि मालेगावमध्ये मला वीज बिल येतं महिन्याला 15,000 रुपये. तुम्ही म्हणाल तर दोन्ही बिल मी तुम्हाला दाखवू शकतो. आणि इतका 10 पटीचा फरक जर नाशिकमध्ये आणि मालेगावमध्ये वीज बिलामध्ये होत असेल तर हा आपल्या सगळ्यांवर होणारा अन्याय आहे. आणि ह्याच्यात फक्त तुम्ही वापरलेलं विजेचं बिल तुम्हाला येत नाही तर जे लोक चोऱ्या करून फुकट वीज वापरतात त्यांचा सुद्धा आधी बहार तुमच्या बिलामध्ये लावला जातो आणि म्हणून चोरीचे पैसे सुद्धा तुमच्याकडनं वसूल करण्याचं काम हे सरकार हे पॉवर कंपनी करते आहे. आणि म्हणून निश्चितपणानं हे सगळं आपल्याला भाग झालेलं दिसतंय. आपल्याला आठवत असेल ज्यावेळेला मालेगाव महानगरपालिका झाली त्याला हद्दवाढ हा विषय नव्हता. मालेगाव महापालिकेने कुठलाही प्रस्ताव केला नाही. शेवटी मी न्यायालयात गेलो, 3 वेळा न्यायालयात याचिका जिंकून सुद्धा हद्दवाढ होत नव्हती. त्याच्यानंतर मी जनहित या अवमान याचिकेमध्ये गेलो आणि अवमान याचिकेमध्ये जेव्हा महापौरांना निलंबित करण्याचा आदेश माननीय उच्च न्यायालयाने काढला त्यावेळेला सोयगावसह या सगळ्या हद्दवाढ झालेल्या गावांना हे मालेगाव महानगरपालिकेमध्ये आणलं गेलं आणि म्हणून आज तुम्हाला सुविधा मिळत आहे. नाही तर ग्रामपंचायतच्या नावाखाली वर्षानुवर्ष तुमची लूट करण्याचं काम ही महापालिका झाल्यानंतर सुद्धा सुरू होतं. आज नगरपालिकेत तुम्हाला आणलं पण नगरपालिकेत आणल्याच्या नंतर अतिशय अत्याधुनिक पद्धतीच्या शाळा त्या ठिकाणी चालवल्या गेल्या पाहिजेत. आजही आपलं दुर्दैव आहे की सोयगाव मधली शाळा शिक्षण मंत्र्यांना ज्या गावाला सगळ्यात जास्त मतदान दिलं त्या गावातली शाळा महानगरपालिकेकडे नाही, ती आजही जिल्हा परिषदच्या पैशाने चालू आहे आणि ग्रामीण भागातल्या लोकांसारखं शिक्षण हे सोयगावच्या पोरांना दिलं जातं. पण मी शिक्षण मंत्री आहे, मी या सगळ्या 5 शाळा ज्या महापालिका क्षेत्रात आहेत त्या महापालिकेकडे आणेन, त्यांना चांगल्या इमारती करून देईल, त्या शाळा चांगल्या पद्धतीने सुसज्ज करून देईल. याच्याकडे आमचं लक्ष नाही. आमचं लक्ष फक्त प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना त्रास कसा दिला जाईल, त्यांचे पगार कसे बंद केले जातील, त्यांचे अप्रूव्हल कसे रद्द केले जातील या दृष्टिकोनातून सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून निश्चितपणानं हा जो अन्याय आपल्यावर आहे याचा विचार या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला करायचा आहे. ज्यावेळेला महापालिका झाली त्यावेळेला आपल्याकडे जकात होती आणि जकातीचं टेंडर निघालं. टेंडर होतं 40 कोटी रुपयाचं, त्यांनी कोणालाच भरू दिलं नाही आणि मग रिवाइज टेंडर काढायचा निर्णय घेतला आणि 40 कोटीचं टेंडर 30 कोटीला आणलं. माझ्या मनामध्ये प्रश्न आला की इतकं मोठं महानगर आहे आणि या शहरात 30 कोटी सुद्धा जकात मिळत नसेल असं होऊ कसं शकतं.
आणि म्हणून प्रत्येक नाक्यावर मी माणसं पाठवली, तिथले कागद गोळा केली आणि हिशोब काढला, तर माझ्या लक्षात आलं इथं कमीत कमी 100 कोटी रुपये जमा व्हायला पाहिजेत. आणि म्हणून मी गुजरातमध्ये एक ठेकेदार आणला, त्या ठेकेदाराला टेंडर भरायला लावलं आणि मी 110 कोटी रुपयाचं टेंडर हे मालेगाव महानगरपालिकेत भरलं. 110 कोटीचं टेंडर भरल्याबरोबर सगळ्यांचे टेंडर फोडले गेले आणि फक्त मंत्री महोदयांचं जे टेंडर होतं ते राखून ठेवण्यात आलं, कारण याच्यात तांत्रिक चुका आहे, त्याला तांत्रिक दुरुस्त्या यांना करण्यासाठी आम्ही संधी देतोय असं महापालिकेने सांगितलं. ज्या दिवशी ते 8 दिवसांनी टेंडर उघडलं त्या दिवशी ते 111 कोटीचं होतं. मग यांना जर माहित होतं की 111 कोटी जकात मिळू शकते, तर ती 30 कोटीवर का न्यायची होती याचं उत्तर त्यांनी तुम्हाला दिलं पाहिजे. आणि तेव्हा मी 110 कोटीला ते टेंडर म्हणजे जकात पोहोचवली, म्हणून त्याच्यावर जे सरकारचं अनुदान बसलं ते आज महानगरपालिका 1080 कोटी रुपयाच्या बजेटवर आहे. हे जर आपण केलं नसतं तर आज 500 कोटीच्या पुढे सुद्धा मालेगाव महापालिका जाऊ शकली नसती. अशा पद्धतीचा चुकीचा कारभार यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून हा सातत्यानं चाललाय. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बारकाईनं आपण सगळ्यांनी समजून घेऊन ह्यावेळेला विकासाच्यासाठी मतदान करायचं आहे. आज 1080 कोटी रुपयाचं बजेट असलेली महानगरपालिका 1080 जाऊ द्या, पण दर वर्षाला मालेगाव शहरात प्रामाणिकपणाने ह्यापैकी 500 कोटी रुपये जरी तुमच्यावर खर्च झाले तरी पुढच्या 5 वर्षामध्ये मालेगाव शहराचा चेहरा मोहरा बदलू शकतो. हे चित्र समजून घ्या. ही फक्त तुमची लूट करणारी मंडळी आहे. यांना सत्तेत देऊन जात यांच्याबरोबर सत्तेत आपल्याला राहता येणार नाही, यांच्या हातात सत्ता देता येणार नाही. ही भूमिका आपल्याला सगळ्यांना ठरवली पाहिजे. मगाशी काकाने सांगितलं की युतीला त्यांचा विरोध का होता. मलाही स्पष्टपणे सांगायचं की माझा युतीला विरोध होता, कारण भारतीय जनता पक्ष सुद्धा आमचे 9 नगरसेवक होते, यांचे 12-13 नगरसेवक होते आणि त्यावेळेला त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली, महापालिकेत सत्ता स्थापन होत नव्हती. अशा वेळेला MIM ला पाठिंबा द्यायला आम्ही स्पष्टपणे नकार दिला की जातीवादी पक्षाबरोबर आम्ही बसणार नाही. त्याच वेळेला शिवसेनेने मात्र त्या ठिकाणी तटस्थची भूमिका घेतली, स्वतःचा उपमहापौर घेतला आणि MIM चा महापौर मालेगाव शहरामध्ये ठेवला. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून मी भूमिका घेतली की MIM च्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांबरोबर आम्ही युतीमध्ये बसणार नाही. आणि म्हणून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती, हिंदुत्वाच्या विचारावरती युती तोडा, ही भूमिका मी स्पष्टपणाने घेतली. आज इतक्या वेळा यांना तुम्ही 10-15-20 नगरसेवक निवडून दिलेत. एकदा तरी मालेगाव शहराचा महापौर हिंदूंचा करायचा प्रयत्न यांनी केला का? माझा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे की मालेगाव शहराचा महापौर हा हिंदू झाला पाहिजे, ही तुमची सगळ्यांची भूमिका असणार आहे का? मालेगावचा महापौर तुम्हाला हिंदू पाहायचा आहे का? आणि मालेगावचा महापौर जर तुम्हाला हिंदू पाहायचा असेल तर 20च्या 20 जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून द्या. मालेगावचा महापौर हिंदू केल्याशिवाय मी राहणार नाही. मालेगाव शहरामध्ये भगवा फडकल्याच्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मालेगावचा भाजपचा महापौर तुम्हाला पाहायचा असेल, पहिला मालेगावचा हिंदू महापौर पाहायचा असेल तर 15 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी कमळाच्या चिन्हासमोरील 4 बट्ट दाबून या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा, अशी विनंती आपल्याला सगळ्यांना करतो. मला बोलण्याची आपण जी संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मालेगाव महानगरपालिकेच्या प्रभाग आपल्याच्या या सभाप्रसंगी सन्माननीय अभयआबा हिरे पाटील साहेब आपण केलेले मार्गदर्शन या ठिकाणी आमच्या सर्वांकरता अतिशय मार्गदर्शक राहील. या प्रसंगी उपस्थित सर्व ज्येष्ठ नेते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपण येणाऱ्या महानगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी जागृत राहून प्रभाग 11 मधील नवीन तरुण उमेदवारांना प्रचंड मतांनी कमळ या निशाणीवर विजय कराल, ही या ठिकाणी आपल्याला प्रार्थना करतो. जय